हॅलो नमस्कार, मी श्रद्धा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये। आज आपण पाहणार आहोत अरुणाचलची भाजी। अरुणाचली लोक काय काय खातात हे आहेत बीन्सच्या बिया, ज्या अशा ते पानात फोल्ड करून ठेवतात। आणि हे आहेत लिंबू। त्यांच्याकडे नॉर्मली सुद्धा असेच लिंबू मिळतात, जे आपल्याकडे ईडलिंबू असतात तसे त्यांच्याकडे हे लिंबू असतात, एवढे मोठे। आणि नॉर्मली पण त्यांच्याकडे हेच लिंबू यूज करतात ते। आणि हे असे अंडाकार दिसतात, हे आपल्याकडे जसे गोल असतात तसे ते त्यांच्याकडे अंडाकार असतात। आणि हे आहे सुका मछली, आणि ते त्यांच्याकडे असे जे मोठे मासे असतात त्याला असे वाळवून ते ठेवतात, जे की वर्षभर पुरतात त्यांना। आणि हे आहे जंगली भाजी, म्हणजे जी की जंगलात मिळते, ह्याची सुद्धा भाजी जशी आपली वांग्याची भाजी लागते सेम त्या पद्धतीने लागते। आणि हे आहे बांबू, जे आपल्याकडे जे मिळतात ते नॉर्मल बांबू नाही, यांच्याकडे खाण्यासाठी वेगळे जंगलात बांबू मिळतात, त्याचे आतला गर काढून त्यांनी ही भाजी तयार केलेली असते, जी ही पण वर्षभर टिकते त्यांना। आणि त्याची सूप बनवून ते खात असतात। मटन सूप किंवा चिकन सूपसुद्धा बनवतात ते। आणि हे आहे मिथून जे आहे त्यांच्याकडे, जसे आपल्याकडे बोकडाचे मटण असते तसे त्यांचे हे मिथूनचे मटण आहे, त्याने आचार बनवतात हेही ते वर्षभर टिकवून खात असतात। तर ही आहे सगळी त्यांच्याकडची जी वर्षभर टिकणारी किंवा आठवडी भाजी असते त्यांच्याकडे। आणि हे जे सामान आहे ते सगळं माझ्यासाठी घेऊन आली होती जुमीची मम्मी तिकडून। खूप छान छान साहित्य घेऊन आली होती माझ्यासाठी सामान। आणि खूप छान अशी बॅग होती जी पिंक कलरमध्ये होती। आणि ही सगळी हँडमेड आहे, म्हणजे त्यांच्याकडे सगळे ह्या वस्तू हाताने बनवल्या जातात। एवढी मजबूत होती आणि एवढी सुंदर होती ना, खूपच छान होती। आणि ह्याच पद्धतीने माझ्याकडे ती मागच्या वर्षी ज्यावेळेस सुट्टीला गेली होती त्यावेळेस ह्या 2 बॅगा घेऊन आले होते, जी भाजी आणण्यासाठी खूप युजफुल आहे। खूप सामान बसतं यामध्ये आणि खूप मजबूत आहे। ही सुद्धा हँडमेड आहे, ह्यासुद्धा दोन्ही हातानेच बनवलेल्या आहेत त्यांच्या। आणि माझ्यासाठी अशी 2-3 गिफ्ट घेऊन आली होती। आणि या गोष्टी हँडमेड असल्यामुळे खरंच खूप महाग भेटतात। जवळजवळ ही पिंक कलरची बॅग आहे ती जवळजवळ 800 रुपयाची आहे। आणि मी तिच्यासाठी तिने माझ्यासाठी जसं सामान आणलं होतं तसं मी तिच्यासाठी थोडंसं सामान घेऊन आले होते आपल्याकडून। आणि हे असं एवढं सामान तिनं माझ्यासाठी आणलं होतं, आणि हे मी सामान तिच्यासाठी आणलं होतं थोडंसं माझ्याकडून गिफ्ट म्हणून। थँक्यू।